नमस्कार. आज आपण पूजा मोरे जाधव या विषयावर बोलणार आहोत. या विषयावर मी बोलायला यासाठी आलो की पहिल्यांदा एक फेसबुक पोस्ट केली होती. ती पोस्ट मी डिलीट केली. खरं तर त्या पोस्टवर प्रचंड लाईक कमेंट्स आलेल्या होत्या, तरीही मी ती पोस्ट डिलीट केली. डिलीट यासाठी केली की यावरून एक वेगळंच वादंग उभं राहणार आहे आणि पूजा मोरेची उमेदवारी रद्द होणार आहे याचा अंदाज मला आला होता. क्रेडिट घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत, क्रेडिट घेण्यासाठी तर बोलूच नये, म्हणून ती पोस्टच डिलीट करण्याचा मी निर्णय घेतला. खूप कमी वेळेला पोस्ट डिलीट होते, खूप कमी वेळेला. या वेळेला मी ती केली. आपली पोस्ट म्हणजे काय ब्रह्मवाक्य नाहीये जे निघतच नाही, निघतं ना. आपण काही ब्रह्म नाही तर आपली पोस्ट म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही. पण कर्मा रिटर्न्स असं का मी म्हणतोय, यात काही गोष्टी समजून कशा घेतल्या पाहिजेत ते आपल्याला बोलायचं आहे. एक वैधानिक इशारा. या व्हिडिओतून मी पूजा मोरे जाधव यांची भलामण करतो आहे असेही समजू नये. या व्हिडिओतून भाजपने घेतलेला निर्णय उमेदवारी देण्याचा योग्य कसा होता किंवा काढून घेण्याचा योग्य कसा होता हेही मला सांगायचं नाहीये. मूर्खपणा करणाऱ्यांनी करावा आणि त्याला शहाणपण सिद्ध करावं असं कंत्राट आम्ही घेतलेलं नाहीये. त्याच्यामुळं जे जे भावलं ते बोलावं. अपना काम चायना गेट के जगीरा जैसा है, मेरे मन को भाया. मी पुढचं नाही सांगत. आपलं काम तसं आहे, तेवढंच बोलावं, तेवढंच करावं. चला, जरा आता आपण बाकी स्वतःविषयी खुलासे करत बोलण्यापेक्षा समाजवाद्यांच्या सारखं, म्हणजे समाजवादी बोलतात कमी, खुलासे जास्त असतात, त्यामुळे तसं न करता सरळ मुद्द्यावर येतो. पूजा ही मराठवाड्यातली पोर, गेवराई तालुक्यातली पंचायत समितीची सदस्य पण झालेली होती. पूजाचं आक्रमकता, पूजाचं मराठा आंदोलनातलं सहभागी होणं, या सगळ्या विषयाशी सगळी लोक चांगली परिचित आहेत. पण या आंदोलनाच्या मुख्यधारेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचं एक समान सूत्र असतं. ते समान सूत्र म्हणजे मुख्यमंत्री पदावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालणे. बस, बाकी काहीच नाही. एक समान सूत्र असतं की शिव्या घालायचे, आरोप करायचे. त्या फडणवीसांना शिव्या घालण्यामध्ये या पूजा मोरे सुद्धा आघाडीवर होत्या. याचा गैरफायदा असा घेतला गेला की त्यांनी न बोललेलं वाक्य त्यांच्या तोंडी टाकलं गेलं. तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय ना. फडणवीस आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही मागत आम्ही. मी ते चॅनलवर दाखवलेलं आहे. पण हे वाक्य बोलणारी त्यावेळेसची ती शाळकरी पोर, म्हणजे जिला बायको मागणं काय हे पण माहित नाही त्या वयात. बायको मागणं म्हणजे काय असतं हेच माहित नाही त्या पोरीला त्या वयामध्ये. ती बोलून गेली होती. पण ती पूजा मोरे नव्हती, अजिबात नव्हती. मुंबईतला मूक मोर्चा जो मराठा समाजाचा निघालेला होता त्यातलं हे भाषण होतं. साधं सोपं गणित आहे. त्यामुळे ती पूजा मोरे नव्हती हे स्पष्ट आहे. पण म्हणून पूजा मोरेंनी फडणवीसांना विरोध केला होता का? तर केला होता. हे वाक्य बोललं नाही, पण केलं होतं का? फडणवीसांच्या विरोधात बोललं होतं का? तर हो. कसं ते पण सांगतो. मराठा आरक्षणासाठी फडणवीसांना काळे झेंडे दाखवत त्यांना निषेध करणारी कार्यकर्ती पूजा मोरे होती. बघा जरा, रस्त्यावर कसं फिरवून झेंडे दाखवत गाडीत ती घोषणा कशी देते बघा. पाहिलं? हे संवैधानिक मार्गाने झालेलं, लोकशाही मार्गाने झालेलं आंदोलन. पण फडणवीसांच्या वरती एक आरोप वेगळा अजून पूजा मोरेंनी केलेला होता. तो आरोप म्हणजे देवेंद्र फडणवीस आपल्या विरोधकांचा जीव घेतात.
खुनी ठरवलेलं होतं, खुनी. आणि असाही आरोप केला होता याच पूजा मोरेंनी की मनोज जरांगे यांचा जीव सुद्धा देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात. त्यांच्याच तोंडून ऐकवतोय, ऐका. त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी जे देवेंद्र फडणवीसांवर आज आरोप केलेले आहेत ना, किंवा भाजपवर आरोप केलेले आहेत ना, ते काय चुकीचे आहेत मला सांगा ना. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा खून केला, काय झालं? काय न्याय भेटला का? नाही भेटला. हे खून करणारं सरकार आहे. कलबुर्गींचा खून केला, गोविंद पानसर यांचा खून केला. जी लोक यांना मॅनेज होत नाहीत ना, त्यांचा खून या सरकारनं आधी केलेला आहे ना. ही भाजपचीच माणसं होती आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नसतील तर त्यांचा खून करणार नाही, ते कशावरून? म्हणून त्यांनी जे आरोप केलेत सरकारवर, त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही चुकीचं वाटत नाही, ते सत्य आरोप आहेत. ऐकलं? 2 वाक्य झालीत फडणवीसांच्या विरोधातली. पण म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ना जरांगेंचा जीव घेतला, ना पूजा मोरेला संपवला. अजिबात नाही. उलट त्यांच्या विवाहाच्या प्रसंगात राहून, उपस्थित राहून देवेंद्र फडणवीसांनी वधूवरांना आशीर्वाद दिले. मला खरं तर फडणवीसांच्या एवढं प्रेम मिळवायचं असेल ना कुणासाठी, तर विरोध करावा वाटतोय. कारण त्यांच्या बाजूनी एवढं बोलून त्यांना भेटायचं असेल तर आम्हाला वेळ लागतो. भेटायचं असेल तर वेळ लागतो. एखादा फोटो कैद करून त्याला 10 वेळा दाखवावं लागतं की मी भेटतो, मी भेटतो, मी भेटतो. आपल्यासाठी 2 वाक्य फडणवीसांनी बोलणं दुरापास्त आहे, त्यांचं समर्थन करणाऱ्या लोकांच्यासाठी. पण शिव्या देणाऱ्या देणाऱ्या पूजा मोरेला मात्र फडणवीसांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले होते. ऐकायचंय का? ऐका. मनापासून ईश्वराला प्रार्थना करायची आहे की धनंजय आणि पूजा या दोघांनाही ईश्वराने आशीर्वाद द्यावा, त्यांच्या जीवनातल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं आणि जे सामाजिक कार्य देखील ते करतात ते सामाजिक कार्य अधिक ताकदीनं आणि अधिक लोकाभिमुखतेनं त्यांना करता यावं, अशा प्रकारचे आशीर्वाद ईश्वराने त्यांना द्यावे. आणि ईश्वराला प्रार्थना करतो की हा देखणा सोहळा जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, असंच या दोघांचं आयुष्य हे देखणं राहावं. ईश्वराचे सर्व आशीर्वाद या दोघांनाही प्राप्त व्हावे. तसे दोघंही फार धडपडे आहेत, त्याच्यामुळे पुढे जी धडपड करायची आहे ती एकत्रित करा. हो, एवढंच नाही, या समारंभात त्यांची ऊर्जा वाढो आणि या दोघांची मिळून ऊर्जा चांगल्या कामात लागू असं म्हणाले. त्यावेळेला तिथे उपस्थित असलेले संभाजीराजे छत्रपती, त्यांनी भोसले नाव सोडलंय बरं का, संभाजीराजे छत्रपती यांनी ही ऊर्जा आमच्याकडेच राहू दे असा मध्येच टोमणा मारला होता. त्याला उत्तरही दिलं होतं. ऐका जरा. आणि तुम्ही दोघं मिळून एक मोठा फोर्स आहात, त्याच्यामुळे तो सकारात्मकतेनं पुढे न्या. मला विश्वास आहे की निश्चितपणे तुमचं जे भावी आयुष्य आहे हा तो फोर्स राजे, तुमचे सगळे फोर्स तुमच्यासोबत आम्ही ठेवतो. हा तो फोर्स राजे, तुमचे सगळे फोर्स तुमच्यासोबत आम्ही ठेवतो. हां, बाकी मग आपला फोर्स कुठे आहे ते आपल्या दोघांनाच माहिती आहे, ते काही फार बाहेर आपण सांगत नाही. ऐकलं? म्हणजे फडणवीस शिव्याचं उत्तर शिव्यानी देत नाहीत, तर ते शिव्याचं उत्तर ओव्यानी देतात, आशीर्वादानी देतात, कौतुकाने देतात. एवढं सगळं घडल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी संभाजी छत्रपती यांच्याकडची ऊर्जा, त्यांचं आडनाव छत्रपती आहे, संभाजी युवराज छत्रपती कसं असतं मला कळत नाही लवकर ते पटकन, तर त्यांच्याकडची ऊर्जा भाजपकडे घेतली आणि उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यावरती हे सगळं बाहेर पडू लागलं. एवढंच नाही तर तो याचा विषय सुद्धा बाहेर पडला. त्या पहलगाम हल्ल्याच्या वेळेस बोललेला विषय सुद्धा बाहेर पडला. ते व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्याविषयी फार दाखवून पुन्हा पुन्हा बोलू नये. पण
प्रसंगोत्पात त्या घडलेल्या प्रसंगानंतर पूजाने या विषयातला खुलासा सुद्धा केलेला होता. आता या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा भाजपला कळलं की अंगलट येत आहे, सोशल मीडियाची ताकद काय असते हे भाजपला कळलं आणि त्यांनी उमेदवारी वापस घेतली. मला एवढंच सांगायचंय, कर्मा रिटर्न्स. परत कसे येतात आपल्या वाट्याला कर्म ते बघा कसे येतात ते. एक प्रसंग सांगतो, मला त्या व्यक्तीने सांगितलंय म्हणून. कृषी विषयामध्ये काम करणारे आमचे एक मित्र आहेत, नाव नाही सांगणार उगाच त्यांची अडचण नको व्हायला. कृषी विषयामध्ये काम करणारे आमचे एक मित्र आहेत, ते पाटील आडनाव लावतात. त्यांचे आडनाव पाटील आहे. ते पाटील वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. तेव्हा त्या पाटलांना फोन करून गेवराई तालुक्यातल्या एका गृहस्थानं सांगितलं की छत्रपतींना सुद्धा असे कार्यक्रम घ्यायचे आहेत. छत्रपतींनी यांना फोन केला आणि सांगितलं की आपल्याला शिवरायांचं राज्य आणायचंय, रयतेचं राज्य आणायचंय, शेतकऱ्यांचं राज्य आणायचंय, तुमचं कृषी विषयातलं ज्ञान या लोकांच्या उपयोगाला असलं पाहिजे वगैरे वगैरे. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी त्याला संमती दिली आणि मग याच पाटलांना एका कन्येने फोन केला छोट्या आणि सांगितलं, काका मला ओळखलं का? नाही बेटा नाही ओळखलं, मी ही आहे आणि आता आपण खरंच काम करूया, मला माझ्या वडिलांनी सांगितलंय तुमच्याशी बोलायला आणि मी त्या बामन फडणवीसची अशी इज्जत उतरवते ना, अशी टीका करते ना त्याच्यावरती की बस. ते म्हणले बरं असं आहे का, अच्छा ठीक आहे. आणि थोड्या वेळानंतर तिला कळलं की ज्या पाटलाला आपण पाटील म्हणून बोललो ते ब्राह्मण पाटील होते आणि मग त्या पाटलांसोबतचा कायमचा संपर्क तुटला. मग पुन्हा कार्यक्रमही नाही झाले, छत्रपतींनी नाही बोलवलं, काहीच नाही झालं. तो द्वेष करणाऱ्या माणसांची कर्म कशी परत येतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. बस सोशल मीडियाची एक शक्ती दिसली आहे आणि ती दिसलेली शक्ती एकच वाक्य अधोरेखित करून सांगते, कर्मा रिटर्न्स. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष